आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. वीणा शिंदे. आत्मा आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी वीणा शिंदे मुंबई भांडूपवरनं बोलते. मी रेकीत कशी आली आणि रेकी ते ग्रँड मास्टर हा माझा प्रवास मी सांगणार आहे आता. रेकी मी ऍडमिशन घेतली 15 फेब्रुवारीला. आणि त्याच्या आधी एक महिनाभर मला मॅडमचा व्हिडिओ दिसतो युट्यूबवर. तर आणि मी तो इग्नोर करते आणि तो सतत सतत मला दिसतोय. आणि एक वेळ म्हटलं असं की का दिसतंय, म्हणजे मला वाटलं काय काय संकेत आहे की काय वगैरे, तर मी तो पाहिला. आणि मॅडमचा तो एवढा गोड आवाज ऐकून मी म्हटलं एवढा गोड आवाज कसा असू शकतो. खूप खूप म्हणजे मी म्हणजे म्हणतात ना फिदा होतो आपण. तसं झालं आणि तो व्हिडिओ मी पाहिला, मला खूप आवडला. आणि त्याच्यात पण कळलं की संडेला फ्री आपलं सेशन असतं वगैरे. आणि त्यावेळेला माझी लाईफ खूप सगळीकडे स्टक होती. 6 महिन्यापूर्वी माझे मिस्टर वारले होते. तर फायनान्शियली, इमोशनली म्हणजे सगळं म्हणजे स्ट्रेसफुल माझी लाईफ होती. आणि त्या महिन्याभरामध्ये म्हणजे जेव्हा व्हिडिओ मॅडमचे बघितल्यानंतर ऍडमिशन मी लगेच नाही घेतली. मी सतत रोज मॅडमचे व्हिडिओ बघते आणि बघता बघता म्हटलं अरे माझा हा प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन आहे याच्यामध्ये. अरे हा प्रॉब्लेम आहे, याचं पण सोल्युशन. असं करत करत 15 दिवस निघून गेले. 1 फेब्रुवारीला एक नवीन बॅच चालू झाली होती ऑलरेडी. तरी सुद्धा मी म्हणजे वेळ घेत होती की आणि फी पण तर भरायची होती कशी भरू, असं सगळं चालू होतं. आणि एक व्हिडिओ असा आला की मॅडम म्हणतात की एक पाऊल तुम्ही पुढे टाका, ब्रह्मांड 10 पाऊल पुढे टाकतं आणि तुम्ही त्या ऊर्जेशी जोडले जाता. तर म्हटलं ठीक आहे, आपण घेऊया ऍडमिशन. आणि मी ऍडमिशन घेतली रेकीला 15 फेब्रुवारीच्या दरम्यान, नवीन दुसरी बॅच चालू. आणि ज्या दिवशी मी ऍडमिशन घेतली आणि आमचा क्लास चालू होणार होता 3 दिवसांनी. तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते मिस्टरांच्या ऑफिसकडनं जे पैसे येत होते ते खूप दिवस झाले की येत नव्हते, ते रखडले होते पैसे ते. आणि ते पैसे लगेच आले. आणि माझी रेकीच्या कोरची फी मी भरली. म्हणजे ती सोय माझी ती झाली. मला एवढा आनंद झाला की बोले अरे मुला म्हणजे क्लास सुरूही नाही झालाय माझा आणि ऊर्जेने मला एवढं मोठं म्हणजे गिफ्ट दिलं. खूप खुश झाले मी. आणि माझा तो रेकीचा प्रवास सुरू झाला. मेडिटेशन सुरू झाले. मेडिटेशन जसे सुरू झाले, एवढं बॉडी पेन लिटरली म्हणजे मी रडत होती. सगळे मेडिटेशन मी फर्स्ट डिग्रीचे रडतच केले. मॅडमना एकदा मी विचारलं पण मॅडम म्हणाल्या की खूप आतमध्ये भरलेलं आहे, निघताना तर दुःख म्हणजे पेन तर होणारच. म्हटलं ओके. पूर्ण म्हणजे ते फर्स्ट डिग्री मला वाटतं मी रडत असते सगळे मेडिटेशन केलेलं. त्याच्यानंतर सेकंड डिग्री चालू झाली, मग थोडं पेन कमी झालं त्या मेडिटेशन मध्ये. हळूहळू कमी होत होत मग सेकंड डिग्री सुद्धा झाली. मग आपण आणि प्रोटोकॉल करत होतो त्याचबरोबर. खूप प्रोटोकॉलचे पण छान अनुभव मला आले. आणि मग थर्ड डिग्री सुरू झाली. थर्ड डिग्रीचं मेडिटेशन तर मला खूप आवडलं. आणि त्याच्यातला एकच अनुभव मी म्हणजे सांगितला नव्हता तो आज सांगते की थर्ड डिग्रीचा शेवटचा टप्पा आणि आपलं ग्रँड मास्टर चालू होणार होतं. तो पिरियड होता आणि मी मेडिटेशनला बसलेले. आणि पहिल्यांदाच की माझ्या आज्ञाचक्रासमोर असं गोल 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 काहीतरी असं फिरत होतं. आणि प्लस हृदय चक्र पण असं फिरत होतं, खूप मोठं मोठं असं राऊंड राऊंड असे. आणि त्याच्यातच हृदयात असं ना टुणूक टुणूक असं तीनदा उडी मी म्हटलं असं काय, मी एवढं मला हसायला आलं. म्हणजे ती उडी म्हणजे जसं लहान मूल उडी मारतं की नाही आणि आपल्याला बघून जी मजा वाटते ना, तसं त्या हृदयाने 3दा उडी मारली. खूप सुंदर तो अनुभव होता. आणि मी आतापर्यंत म्हणजे जवळजवळ इकडे रेकीला जॉईन व्हायच्या आधी पीएमसी ला 1 वर्ष मी मेडिटेशन वगैरे केलं. त्याच्या आधी युट्यूबला बघून मी बरेचसे मेडिटेशन. पण मला मेडिटेशन मध्ये कधीच अनुभव नव्हता, काहीच मला दिसत नव्हतं किंवा काहीच अनुभव नाही. हा जो ग्रँड मास्टरचा एक अनुभव असा होता की तो मला खूप छान आला. मला खूप आवडलं ते. म्हटलं अरे आता हा एवढा सुंदर अनुभव आला, तर ग्रँड मास्टर जॉईन केलं तर अजून छान छान अनुभव येतील. आणि प्लस ग्रँड मास्टर जे आधीचे होते त्यांचे अनुभव तर ऐकतच होती. तर तेव्हाही मग मला वाटत होतं की नाही आपल्यालाही हा अनुभव घ्यायचा आहे, हा अनुभव आपल्याला पण घ्यायचा आहे. असं करत करत मग ग्रँड मास्टर पर्यंत आलो. पुन्हा एकदा मग परत फीच विषय होता की आपल्याला फी भरायची आहे. पैशाची सोय व्हायला हवी. आणि ग्रँड मास्टर आपलं थर्ड डिग्री ते ग्रँड मास्टर मध्ये बराचसा वेळ होता त्याच्यामध्ये. जवळजवळ 1 मंथ गेला. पण त्या दरम्यान पुन्हा एकदा माझे पैसे मला आले. आणि मग ते ग्रँड मास्टरची फी पण माझी सोय झाली ती. आणि मग ग्रँड मास्टर सुरू झालं.
मग ते मेडिटेशन वगैरे सुरू झाले, प्रोटोकॉल म्हणजे खूप सुंदर अनुभव होता. आणि त्या दरम्यान मेडिटेशन झाल्यानंतर आपण अफर्मेशन देतो, तसं मी मुलाच्या जॉबसाठी अफर्मेशन दिलं होते की त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळतो. आणि 8 दिवसातच त्याला जॉब लागला आणि तो अलिबागला शिफ्ट झाला. खूप छान अनुभव होते. प्रोटोकॉल आपण पिलर्स, मी त्याला प्रोटेक्शन पिलर्स त्याला देत होते, तेव्हा नंतरही दिले. घरासाठी मी दिले. एक वेळ तर असा अनुभव होता की मिस्टर वाले मुलगा म्हणजे जॉबला, त्या अलिबागच्या जॉबच्या आधीची गोष्टी की तो नेहमी नाईट करत होता आणि मी घरात, मग मी रात्री मी एकटीच असायची. तर एवढं कसं भीती वाटत नव्हती. पण एक वेळेस झालं की खूप भीती वाटायला लागली, पूर्ण मला झोप येईना. मला काय करू काय करू, उठून बसली मी. मला काय करू, आपल्या आपल्या घराचं संरक्षण म्हणजे आपल्या भिंतीच असतात. मी चारही भिंतींना सिम्बॉल टाकले आणि अफर्मेशन दिले. आणि मग खूप त्याच्यानंतर मला शांत झोप लागली. तो दिवस आणि आजचा दिवस अजूनपर्यंत मला कधीच घरामध्ये माझ्या भीती वाटली नाही. उलट घरचं वातावरण खूपच सकारात्मक, म्हणजे खूप छान वाटतं घरामध्ये माझ्या. म्हणजे असे बरेचसे प्रोटोकॉल, म्हणजे प्रोटेक्शनसाठी म्हणा, पिलर दिले वगैरे हे. स्वप्न पडत होती तर रात्री झोपताना म्हणजे पाण्यामध्ये आपण अफर्मेशन देऊन तेव्हा पण तेही स्वप्न माझे बंद झाले. आणि रेकीचे आणि मॅडमने तर मेडिटेशन एवढे सुंदर बनवलेले, खूप छान वाटतं हे करताना म्हणजे. आणि आता ग्रँड मास्टरला आल्यानंतर म्हणजे आता 1 महिना मी बघते ना, माझी एनर्जी लेवल खूप वाढलेली, खूप म्हणजे खूपच वाढलेली. म्हणजे पूर्वी म्हणजे म्हणजे एक 18-20चा माझा एज होता ना, त्यावेळेलाही माझी एनर्जी नव्हती. एवढी एनर्जी मी आता आहे की मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत न थकता मी काम करू शकते. आणि आता जो 2-3 दिवसापूर्वी मिस्टरांचा वर्षाचा म्हणजे बरीचशी कामं होती, एकटीच होती, मुलगा बाहेर अलिबागला आहे. त्यामुळे सगळं म्हणजे सामान आणणं, क्लिनिंग, हे जे आपलं मेडिटेशन, घरची पूजा, बरीचशी कामं रोजची आपलं हे सगळं चालूच होतं. पण न थकता मी हे करत होते. मला माझ्या एनर्जीचं मला आश्चर्य वाटायला लागलं की म्हणजे एवढी एनर्जी आली कुठून? मेडिटेशन तर काय 2-3 2-3 असे होतात आणि कामाच्या गडबडीत तर माझे होतच नव्हते. थोडं डिटॅच व्हायला पण मध्ये मध्ये झालं, त्याच्यातच मॅडमचं एखादं सेशन यायचं, त्याच्याने पुन्हा मन उभारी यायची की नाही, करायचं करायचं. आणि आता एनर्जी लेवल खूप छान आहे माझं, खूप छान. म्हणजे जी की मी 18-20 वर्षाची होती ना, तेव्हाही नव्हती माझी एनर्जी. एवढी सुंदर एनर्जी. खूप छान वाटतं. खूप सुंदर प्रवास आहे हा ग्रँड मास्टरचा. आध्यात्मिक प्रगती करायची, भौतिक प्रगती तर चालूच राहील, पण आध्यात्मिक प्रगती माझी होते. आणि आता सुरुवात आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याची सुरुवात ही झालेली आहे, आणि खूप छान मॅडम आहे, सगळं खूप सुंदर शिकवत. अगदी म्हणजे सिम्बॉल असतात रेकीमध्ये वगैरे, म्हणून मी घाबरत होती रेकी करायला. पण एवढं सुंदर सोप्या पद्धतीने म्हणजे सिम्बॉल शिकवले, इतर प्रोटोकॉल आहे ते. मॅडम खूप खूप आभारी आहे तुमचे, म्हणजे तुमच्याबद्दल शब्दच नाही आहेत की एवढं सुंदर शिकवलं तुम्ही. या ऊर्जेशी जोडलं, तेवढंच नाही. आणि तुमचे मेडिटेशन तर मला नाही वाटत कुठे असं मेडिटेशन असते. खूप छान वाटतं. आणि परवाच आता तुम्ही जे मनी मेडिटेशन दिलं, त्याचाही मी एक अनुभव सांगेन, 2 अनुभव आहे. की मेडिटेशन म्हणजे एक लोन होता मिस्टरांचा, क्लोज करायचा होता, पण सगळीच कामाची अशी क्रिटिकल होती की न होणारी होती ती. पण ती रेकीमध्ये झाल्याने आपल्या खूप स्मूथपणे क्लिअर झाली. खरंच ती होणारी नव्हती. खूप असं किचकट, एकमेकात गुंतलेलं वगैरे, खूप टाइम कन्झ्युमिंग सगळंच होत होतं. तुला मार्ग नव्हता, पण हळूहळू ते सगळं क्लिअर होत गेलं. आता जसं मनी मेडिटेशन दिलं तुम्ही, आणि ते काम क्लोजिंगचं होतं ना, तर ते मॅडम म्हणाले की डॉक्युमेंट्स कम्प्लीट नाहीये. तर म्हटलं बापरे, म्हटलं जे होते ते तुम्हाला दिले, पण आता माझ्याकडे दुसरे डॉक्युमेंट नाही, म्हटलं काय करू, हाच विचार चालू होता. म्हटलं झाला, ते पण काम रखडलं. मग तेवढ्यामध्ये तुमचं ते मनी मेडिटेशन तुम्ही दिलं, ते मी केलं. दुपारी मेडिटेशन केलं. संध्याकाळी मॅडमचा, बँकेतल्या मॅडमचा निरोप आला की तुमचं काम होणार आहे मॅडम, अप्रूव्ह झालंय ते सगळं आणि क्लोज होणार आहे तुमचं. खूप मला छान वाटलं. खूप म्हणजे मी दुपारी मेडिटेशन करते आणि संध्याकाळी मला हा अनुभव तो झाला. परत एक दिवस मध्ये गेला आणि आजचा दिवस म्हणजे एक दिवस नाही, मला वाटतं दुसऱ्याच दिवशी हा दुसरा दिवस असा. आणि पुन्हा एकदा माझी दुसरीकडे अडकलेली असतं ते मला परत नाही. म्हणजे मी किती धन्यवाद करू की मॅडमने एवढे सुंदर मेडिटेशन बनवलेत की बापरे, गेले केवढे छान 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 अनुभव येते. शब्द नाही आहेत त्याला. आणि ह्या मेडिटेशन म्हणजे सगळ्याच प्रकारचे मेडिटेशन की खूप ऊर्जावान बनवत आहेत. आणि माझे जे अजून 2 ठिकाणी खूप म्हणजे मोठी अमाऊंट आहे अडकलेले पैसे, आणि तेही मला लवकरात लवकर मिळतील माझी आशा आहे.
छान वाटतंय. आध्यात्मिक वाटचाल नक्कीच. मला करायची आपल्या सुरुवात हक्काचं सर्व केली आहे. आपल्याला मिळणार आहे. आपल्याला दुसऱ्याचं नको आहे. आपलं दुसऱ्याकडे ठेवायचं नाही. हां, नक्कीच मिळणार विना. खूप छान. ते स्थिरत्व आणि आताचा जो कॉन्फिडन्स पाहून विना खूप छान वाटलं. हं, तुम्ही म्हणाला होतात मॅडम सेल्फी फर्स्ट आपल्या डिग्रीच्या वेळेला की सेल्फी काढून ठेवा तुम्ही. आणि हं. आताची जी माझं मी बघते स्वतःला की विदाऊट फेशियल वगैरे खूप स्किन माझी ग्लो करते. बोलू शकते मी एवढ्या सगळ्यांसमोर. खूप कॉन्फिडन्स आलेला आहे. माझं शारीरिक म्हणजे ऊर्जा तर खूपच वाढलेली आहे. आणि कसं सतत असं म्हणजे की दुसऱ्यांबद्दल सगळ्यांचं चांगलं म्हणजे कोणाचाही प्रॉब्लेम आहे तर लगेच हात आपले ऊर्जा पण देण्यासाठी रेखी ऊर्जा देण्यासाठी त्यांचं चांगलं होतं. त्यांचा नक्कीच. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. असंच प्रत्येकाबद्दल वाटतं. खूप छान वाटतं. तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही जे असता आणि आता तुम्ही जे जाता ना, मला खरंच माझं अंतर्मन खूप मला छान वाटतं. त्यासाठी कुठे शब्दच नसतात. खूप खूप सुंदर. जी ऊर्जा ग्रहण केली आणि सांगितल्याप्रमाणे एक एक टप्पा घेतला, हो ना? हो. मीनानी. त्यासाठी खूप धन्यवाद. तुम्ही शब्द खाली जाऊ दिला नाही. जर मी म्हटलं, की हो, आता तुम्हाला ठीक आहे, वेदना होतात ना, करा सहन. कधी-कधी रागवली पण मी. करत नाही मेडिटेशन तुम्ही, हे नाही. पण तुम्ही लोकांनी कधी राग नाही मानला. मात्र रागवतात मॅडम, आपल्यासाठी रागवताय हे तुम्ही अंतर्मनापासून समजून घेतलं आणि खरंच आहे. आणि आता लागोपाठ मी म्हणजे 2 मेडिटेशन पण मी करू शकते, की तेव्हा की एक मेडिटेशन करताना मुश्किल होती. पण आता 2 मेडिटेशन करायची पण एनर्जी माझ्यामध्ये आहे, की लागोपाठ मी करू शकते. खूप ऊर्जा वाटतं मला. आपण एनर्जी लेव्हल वाढली, सगळं काही झालं, पण आरोग्याचा काही प्रॉब्लेम होता का? आरोग्याचा होता मॅडम, पण मला असं थकल्यासारखं खूप होत होतं. भीती होती. नवीन काम सुरू करण्यापूर्वी भीती. आज मी कुठेही जाऊ शकते. पूर्वी असं होतं, की मी एकटी झोपू शकत नव्हती. ट्यूबलाईट मिस्टरांची नाईट असली तर मुळातच सुरुवातीला त्यांनी नाईट केलीच नाही, कारण त्यांना माहिती होतं, की घाबरते. आणि जर कधी जावं लागलं ना, तर मी ट्यूबलाईट लावून झोपायची. आज आता माझा मुलगा जवळ नाही, मिस्टर तर नाही. बिनधास्त एकटी झोपते. ती भीती नाहीये. कुठे बाहेर जायचं कामासाठी, तिथेही मी बिनधास्त आहे. ती भीती माझी पूर्णपणे निघून गेली. खूप आत्मविश्वास आलेला आहे माझ्यामध्ये. खूप सुंदर. खूप सुंदर. बस मेडिटेशन करायचं, छान राहायचं, आनंदी राहायचं खूप आणि म्हणजे आपल्या आयुष्याची मध्यंतरी जबाबदारी आपण घ्यायची. मध्यंतरी असं झालेलं की मेडिटेशन होत होतं, जास्तीत जास्त करायचं असं चिडचिड होत होती. पण कामं पण तर तेवढी होती, वेळ मिळत नव्हता. पण आता जास्तीत जास्त मेडिटेशन करण्याचा माझा प्रयत्न असतो. वीणाताईच्या आयुष्यात जेवढी गुंतागुंत असेल ना, सर्वसामान्य आपण म्हणतो, तेवढी खरंच नव्हती कोणाकडे. कारण जे व्यवहार झालेले होते सगळे गुंतागुंतीचे. कोणताच व्यवहार असा व्यवस्थित स्पष्ट नव्हता. एकही आणि नव्हता, एकही नव्हता. नाही. आणि कसं मार्ग काढावा? खरंच जेव्हा वीणाताई सांगत होत्या, तेव्हा मला सुद्धा टेन्शन यायचं, की कशी लढेल ही एकटी लेडीज आणि आता मुलगा किती म्हटलं तरी वय त्याचंही काही असं आयुष्याचा अनुभव आलेला लेकरू थोडी ना आहे ते. आहे की नाही? हम्म. नवाच मुलगा. कसं करेल? पण खरंच ऊर्जेने मदत केली आणि एक एक प्रश्न सॉल्व्ह करत गेला. ही सगळी तुमच्याच आतमध्ये असलेली ऊर्जा. आणि ती जाणवली माझी ऊर्जा. म्हणजे काय दिलं रे की ग्रँड मास्टरनी तर मला प्रचंड ऊर्जा दिली. आत्मविश्वास दिला. माझी भीती घालवली. आज म्हणजे काही करू शकते मी. पुरुष मंडळी म्हणजे मी काय करू करते ना, शकते. जोपर्यंत ती लोकं असतात तोपर्यंत तू इथं जाऊ नको, तू तिथं जाऊ नको आणि अनेक व्यवहारांपासून बायकांना लांब ठेवतात. तिला सांगतही नाही विषय. तिच्या चोरून लपून अनेक व्यवहार विषय असतात त्यांचे. पण मग जेव्हा तिच्यावर पडतं तेव्हा तिला धक्का बसतो सगळ्या गोष्टींचा ते सगळं बघून. धक्काही बसतो आणि ते पुढे जाण्यासाठी शिक्षणही झालेलं नसते, ट्रेनिंगही नसते. ते पुढे जाऊ दे, मला बाहेर ती हिंमतही नसते स्वतःमध्ये. सगळ्याच गोष्टीसाठी तिचा एकटीचा स्ट्रगल. त्यामुळे ना महिलांनो काय करा माहितीये का, थोडंसं कुठेतरी बाहेरच्या व्यवहाराची आपल्याला माहिती पाहिजे. कधीतरी जाऊन बघा एखाद्या बँकेपर्यंत, एखादी चेकवर सही करून बघा, एखादा चेक भरून बघा स्वतः, एखादी पावती भरा. काय? असं सांगसाल ना विना सगळ्यांना? नक्कीच, नक्कीच. म्हणजे बँक म्हटलं की माझा कापरा भरायचा. किंवा एखादं मोठं ऑफिस आपण जिथे की आपल्या डॉक्युमेंटच्या कामासाठी जातो. ते बघितलं तिथली माणसं बघितलं की मी पूर्ण पॅनिक व्हायचे बघून. पण आता म्हणजे आता खूप कॉन्फिडन्स आला जाऊन मी करते कामं माझी. बरचसं शिकले मी. असं खूप शिकले. नक्कीच.
करा आणि ना व्यवहार सगळ्यांनी सगळे घरचे व्यवहार माहिती पाहिजे की कुठं काय कोणी कुठं गुंतवले आहेत, काय गुंतवले आहेत. कारण शेवटी आर्थिक तर सगळ्यांची आहे, सगळ्यांना गरज आहे. असं नाही की कोण जाईल हा विषय नाहीये. पण अचानक जर आलेलं संकट त्याला कोण काय हे करू शकते. म्हणून सगळ्यांनी सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. बस एवढं ना मग मात्र नक्कीच सांगेल सगळ्या महिलांना. हो ना. बाकी सगळ्यांना काहीतरी विचारायचं आहे विनाला. कोणाला विचारायचं तर विचारा. वीणाताईंसाठी प्रश्न कोणाकडे आहे? बोला मानसी. हा. अलका विचारता. हा मानसी नंतर अलका. हा पहिले मानसी. पहिले मानसी. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते वीणाताई. नमस्ते. मला तुमच्यासाठी हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला ग्रँड मास्टर मधलं कोणतं मेडिटेशन करावंसं वाटतं, कोणतं आवडतं आणि त्याचा एखादा आलेला अनुभव काही आहे का, शेअर करू शकता का? मेडिटेशन तर मला खूप सगळेच आवडतात. म्हणजे म्हणतात ना की एक निवडला तर दुसऱ्यावर अन्याय होईल, असा प्रकार आहे. मॅडमने खूप सगळे मेडिटेशन खूप छान बनवले. पण ग्रँड मास्टर आहे ना की म्हणतात ना पूर्ण कोर्स सार त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये. म्हणून ग्रँड मास्टर तर आवडतंच. वटवृक्षही मला खूप आवडतं. सगळेच आवडतं. मनी मेडिटेशन मात्र वीणाचं फेवरेट. आणि मेडिटेशन जास्त माझ्यासाठी पॉवरफुल ठरलंय. कारण प्रॉब्लेम पण आर्थिक तेवढाच आहे. त्यामुळे मे बी ते जास्त काम करते. नक्कीच, नक्कीच. मार्ग मिळतोय ना, हे खूप महत्वाचं. येस, येस. ओके. हा आणि निघणार, निघणार. आपल्यापैकी कोणीच मागे नाही राहणार. असं वाटते का कोणाला की आपल्यापैकी कोणी मागे राहील म्हणून? अजिबात नाही, अजिबात नाही. खूप मग पुढे आलो आहोत आणि याचा पुढचाही प्रवास खूप अजून छान असणार आहे. फेब्रुवारी, एवढं मार्च, नक्की. एप्रिल, मे, जून, जुलै. अजून ऑगस्ट लागायचा आहे. उद्या ऑगस्ट लागणार आहे. आहे ना? 6 महिन्यामध्ये खूप काही मिळवलं. ऊर्जेने खूप काही दिलं. आणि बस ऊर्जेलाच आणि धन्यवाद एक म्हणायचे. एक सांगेन मॅडम, आपण जे गुढीपाडव्याला वार्षिक अहवाल बनवला होता, तर त्याच्यामध्ये तुम्ही लकी मंथ म्हणून डॉट द्यायला सांगितले त्या त्या मंथला. तर जिथे जिथे मी डॉट दिले होते ना, त्या त्या मंथ मध्येच माझे पैसे आले. आता मी ऑगस्टला डॉट दिला होता, पण तो ऑगस्टला उद्या चालू होते, पण पैसे माझे आजच आले. ऑलरेडी ते होऊन जात आहे ते, म्हणजे तो पहिला यायची कोटीच. म्हणजे त्या त्या अहवालानुसार ते होत आलेलं आहे. म्हणजे तो वार्षिक अहवाल पण आपला खूप छान प्रकारे काम करतोय. प्रत्येक तो एक गोष्ट माझा त्याच अनुभव. पद्धतीनं तयार आहे. हम्म. खूप छान. मस्त. अलकाताई तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे? चला घाई करूया. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. वीणाताई, आत्मनमस्ते. मला असं विचारायचं होतं की तुमच्याकडे वेळ असणार आहे पुढे, खूप वेळ आहे, ब्रह्मांडाने तुमच्याकडे हम्म. वेळ दिलाय, तर मग तुम्ही त्या वेळेमध्ये काय करणार आहात? ग्रँड मास्टर आहात आपण, हम्म. तर मग भविष्याचं प्लॅनिंग शिक्षिका काय? पण आहात मॅम. भविष्याचं भविष्याचं प्लॅनिंग प्लॅनिंग मला म्हणजे तुम्ही पुढील भविष्यामध्ये काय करणार आहात ते आम्हाला सांगा. मॅडमचे अजून 2 कोर्सेस आहेत, जे एंजलचं आहे आणि टॅरोट कार्डचं वगैरे. ते माझी करायची इच्छा आहे. आणि हिलिंग, म्हणजे म्हणतात ना हिलिंग द्यायचं, म्हणजे ते मला सुरुवात करायची. या बिनधोकपणे तर करा. म्हणजे या तर आणि मग ते म्हणजे सुद्धा बिना मॅडमना मी आत्मविश्वासाने विचारेन. सांगा. हे सांगत असताना थोडा आत्मविश्वास कमी झाला. आत्मविश्वासाने सांगा की मी हिलिंग येस, करणार म्हणजे आहे. मी कॉन्फिडंट नाहीये मॅडम, की म्हणजे मला असं हा प्रश्न आहे की माझ्यासाठी योग्य काय आहे. म्हणजे त्याच्यासाठी थोडस खाली आल्यासारखं वाटतं की हे आहे का माझ्यासाठी योग्य. म्हणजे मी अजून तेवढी कॉन्फिडंट नाही, बर. पण माझी इच्छा आहे ते करण्याची. नक्कीच. इच्छा आहे ना मार्ग मिळेल. हा इच्छा तेथे मार्ग आहे. नक्कीच हिलिंग मध्ये कोणीही तुम्ही सगळेजण पुढे जाऊ शकता. तुम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं आहे. आणि पेड हिलिंग घ्या. बिनधोक घ्या. ओके. आणि तुमचे रिझल्ट आहेत. का नसणार? आणि मेडिटेशन पण मला शिकवायला आवडतं. या तर हं. मी मेडिटेशन शिकवणं वगैरे ह्या ह्याच्यामध्ये पण मी करू शकते. नक्कीच तिन्ही तुम्हाला जे बघायचं. करायचं ते करा. ओके. तुम्हाला जे हम्म. हवं ते करा. तुमच्यासाठी सगळे मार्ग मोकळे आहेत. हा हा नक्कीच. आनंदी आनंद. आनंदी आनंद सर्वीकडे. उषाबाई आल्या आज काहीतरी विचारायला. हा सांगा. पटकन विचारा. हा. आत्मनमस्ते विनाताई, आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते.
वीणाताई, तुम्ही हा संपूर्ण कोर्स केला पहिल्या शिक्षण पासून तर अगदी ग्रँड हम्म. मास्टर पर्यंत, तर तुम्हाला म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये तर भरपूर बदल झालेला जाणवला. मग हो. तुमच्या ह्या सगळ्या मध्ये तुमच्या मुलामध्ये काय बदल झालेला तुम्हाला जाणवला? नक्कीच. म्हणजे अं, मुलगा जेव्हा आता मी जॉबसाठी त्याला जे अफर्मेशन दिले होते आणि 8 दिवसामध्ये ते जॉब एक आला. तर ह्याच्यापूर्वी असं होतं की बाहेर तो इथल्या इथे पण जेव्हा तो आधी एक जॉब करत होता ना किंवा सर्च करत होता, तर तो आम्ही राहतो भांडुपला. तर आम्हाला ठाणा, मुलुंड हे 2-3 स्टेशन असे जवळपास आहे. तो तेवढ्या एरियातच बघायचा. म्हणजे त्याच्यापुढे मला लांब जायचं नाहीये. मला तेवढा प्रवास पण नाही करायचा, मला लांब जायचं पण मी इथल्या इथेच करणार. ही त्याची एक मानसिकता होती. आणि जसं हे हे जो आता जो जॉब आहे ना तो अलिबागला होता. आणि त्याला सांगितलं की हे बघ असं असा जॉब आहे, तुला ते हॉटेल मॅनेजमेंटचं आवडतं, तर तिथला तो जॉब आहे आणि तुला अलिबागला जावं लागेल आणि तिथं राहावं लागेल. आणि ह्याच्या आधीची परिस्थिती होती की तो सोडून मला त्याला जायचं आणि आता पप्पाही नाहीये, तर त्याला सोडून मला जायचं नाही लांब कुठे. तर ते अलिबागला आल्यानंतर तो सडनली तो म्हटला, अरे तुला अलिबागला जाशील का तू, तिथे जॉब आहे. तो लगेच तयार झाला. तो म्हणे तुला तिकडे राहावं लागेल बघ, एक 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी तू येऊ शकतो. ते पण तो रेडी झाला. म्हणजे त्याने कुठलेच आडेवेडे नाही घेतले. तो लगेच तयार झाला. म्हणजे सगळी त्यांनी तयारी केली आणि लगेच तो गेला सुद्धा. म्हणजे तिथे कुठेही त्यांनी संकोच नाही केला किंवा म्हणजे आडेवेडे नाही घेतले की मला एवढा लांब जायचं नाही, की जो आतापर्यंत मुलगा म्हणत होता की मी लांब जाणार नाही. नाही, आता एवढा सुंदर रुळलाय तिथे. खूप छान म्हणजे एन्जॉय करतोय. एक निसर्गात आहे. त्यांचं ते हॉटेल वगैरे खूप सुंदर त्याचं म्हणजे काम सुरू आहे ते. आणि खूप छान वाटतंय त्याला. आणि मी तर प्रोटेक्शन पिलर वगैरे त्याला दिलेलेच आहेत अफर्मेशन तसे. त्याचं काम खूप छान आहे. त्याचे सर पण खूप अप्रिशिएट करतात त्याच्या कामाबद्दल त्याला. खूप छान अनुभव आहे हा, की तो उत्तमरित्या काम करतोय. खूपच सुंदर. आणि हे काय झालंय माहितीये का, हे ना त्याचा तुमच्यावर विश्वास बसला, की माझीही आता एकटी राहू शकते. मी माझ्या आईची काळजी करण्यासाठी माझी गरज नाहीये. जे आपण म्हणूया ना, त्याच्या पंखाचं तुम्ही बळ नव्हत्या झाल्या, तर त्याच्या पंखाला ओझं झालं होतं थोडंसं. म्हणून तसं व्हायचं. आता त्याच्या तो मोकळेपणे उडू शकतो, हे त्याला समजलं. कारण त्याला माहितीये, की माझी पॉवर जी घरी आहे ना बसलेली, ती आता स्ट्रॉंग झालेली आहे. तिची मला काळजी करण्याची तेवढी गरज नाही आहे. आणि म्हणून तो पुढे गेलेला आहे. खूप सुंदर नक्कीच. विनाते आहे ना. हा, ऊर्जेने मदत केली आहे आणि त्याचाही माइंडसेट प्रॉपर केला, की बाबा तू आता आई आता स्ट्रॉंग झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे छान आनंदी आनंद सर्वीकडे. नक्कीच विना, असेच मेडिटेशन करा. रिव्हर्स जर्नी तर तुमची खूप साली झालेलीच आहे. हा प्रश्न विचारण्याची गरजच नाहीये. काय म्हणूया ते सेल्फी चॅलेंज पण तुम्ही जिंकलेलाच आहात. जे जे आज रोजी विना दिसतेय ती विना ज्यांनी पाहिली आहे अगोदरची त्यांना माहिती आहे. हो ना विना? हो. कारण विनाने स्वतःला खूप घडवलं आहे, खूप बदलवलं आहे. अगदी एका वर्षामध्ये त्या दुःखामधून बाहेर निघणं आणि माहितीये का, व्यक्ती गेला त्या दुःखातूनही बाहेर निघता येतं कधी-कधी. पण मागे जे काही जमा करून ठेवलेलं आहे ना, ते आवरता-आवरता जी घाण होते ना, त्यामधून बाहेर निघताना खूप मानसिक ताण येतो. मात्र त्यामधून सुद्धा विना बाहेर निघाल्या. हे ब्रह्मांड मदत करत आहे. ठीक आहे, जे झालंय ते झालंय. त्यांच्याही आत्म्याला शांती मिळू देत आणि तुम्हाला सुद्धा योग्य मार्ग मिळू देत. तुम्ही दोघं मिळाले छान, सुरक्षित आणि छान लवकरच तुम्हाला सुनबाई सुद्धा मिळू देत छान. अशी आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करूया, आहे ना. आपल्याकडे ज्यांना ज्यांना सासू व्हायचंय, ब्रह्मांडाला प्रार्थना करूया, की सगळ्यांना पटापट सासवा होऊ देत. आहे ना? खूप हां. खूप. जो जे वांछिल तो ते लाहो, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू देत. हे ब्रह्मांड नक्कीच मदत करते. फक्त लक्षात ठेवा, योग्य मार्गाने जा. फक्त लक्षात ठेवा, काय मेडिटेशन सुरू ठेवा. कारण ऊर्जेसोबत जुडलेलं राहणं गरजेचंच असते. काय जेवढं तुम्ही करणार तेवढं मिळत जाणार. जेवढं करणार तेवढं मिळत जाणार. अ, एखाद्या वेळेस नाही झालं हरकत नाही. ग्रुप सोबतही राहा, छान राहा. सगळ्यांना इव्हन तुम्हाला एवढं सांगते, की तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही काही करा. तुम्हाला कधीही दुसरीकडे एखादा कोर्स करायचा नक्की करा. काही तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी मी बंधन टाकत नाही. कोण मी बंधन टाकणारी? या ब्रह्मांडाने निवडलंय तुम्हाला ऊर्जेसोबत येण्यासाठी. हं? ब्रह्मांडाने तुमची निवड केली आहे. तुम्ही स्वच्छंद आहात सगळ्या गोष्टींसाठी.
आनंदी आनंद सर्वीकडे. अगदी आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सगळ्यांना. आत्मा खूप नमस्ते. खूप धन्यवाद मॅम. खूप खूप धन्यवाद. खूप छान शिकवतात तुम्ही. खूप तुमचे आभार. खूप तुम्ही सगळेजण मनापासून. घेता. मी जे देते, मी प्रयत्न करते, ते जे तुम्ही करता आणि त्या सगळ्या गोष्टीला ते युनिव्हर्स आपल्याला तथास्तु म्हणते आहे. आपल्या ग्रुपची एनर्जी खूप छान आहे आणि ती अशीच राहू देत. बस असंच म्हणूया आपण. है ना? थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे.